हर्षदा आणि मी आली आहे माझ्या सगळ्या फ्रेंड्स स्कूलच्या, त्यांच्यासोबत मी पिकनिकला आली आहे. आम्ही आता नेरळ स्टेशनला आहोत. आमची एक फ्रेंड पाठीमागे राहिली आहे, चुकून तिला ट्रेन मिळाली नाही, त्याच्यामुळे ती आता पाठच्या ट्रेननी येते. तर आम्ही आता जातोय मस्तपैकी रिसॉर्टमध्ये. तर तुम्ही पुढे बघालच आम्ही काय काय एन्जॉय करू ते, आणि नक्की सांगा एन्जॉय कसं केलं ते आम्ही. ओके, भेटूया व्लॉग. हाय, काय करते? रील बनवते. फायनली भेटली फ्रेंड्स. आता आम्ही नेरळवरून टॅक्सी घेतली आहे प्रायव्हेट. आता आम्ही चाललोय रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव बोला. ग्रीनफील्ड रिसॉर्ट. ओके, आता आम्ही चाललो मज्जा करायला. बाय. आम्ही आता आमच्या रिसॉर्टला आलोय, प्रचिताज ग्रीनफील्ड. मस्त एन्जॉय करणार आता आम्ही. आम्ही आमच्या रूम मध्ये आलो आहोत. सगळे मस्त रूम बघा. रुपाली टेकली काय आडवीच पडली डायरेक्ट. छान आहे फ्रेंड्स, खूप छान आहे. वडापाव आणि चहा. आता आम्ही नाश्ता करतोय. वडा, बाकीच्यांनी वडापाव खाल्ले, तुम्ही वडा चिकन. हे पनीरची भाजी, पनीरची भाजी, डाळ, राईस, भाकरी, पापड. आणि हे काय आहे बघा, तुम्ही सांगायचं काय. व्हेज ना. सो फ्रेंड्स, आता आम्ही जेवतो आणि मग सांगतो तुम्हाला की जेवण कसं आहे ते. ओके, आम्ही आता आलोय जेवायला. आता आम्ही जेवायला स्टार्ट करतोय. ओके फ्रेंड्स, भूक लागली आहे खूप. आणि बघूया, गीतांजली काय खाल्लं पहिले? गाजर. गाजर कसं लागलं? गोड होत. तू काय खाल्लं? काकडी. काय यार तुम्ही लोक काय खाल्लं? पनीर आणि भाकरी. मस्त. पनीर आणि भाकरी सुपर. वाव. आता मी चिकन खाणार आहे. सॅटरडे. चांगलं चिकन. सगळ्यांना भूक लागली. मस्त आहे. ड्रिंक प्लस चालू.
ग्राफ्टिंग केलं, हा इथे ग्राफ्ट केला हां. ग्राफ्टिंग केला आणि ग्राफ्टिंग करू शकतो. ग्राफ्टिंग म्हणजे एकाच ह्याला वेगवेगळ्या कलरचे फांदे. आता हे मी ग्राफ्ट केलं म्हणजे ह्याला इथे एक वेगळा कलर लावायचा, वेगळा सफेद लावला, गुलाबी लावला. आणि ह्याचं फुल 20 दिवस झाडावर होतं. एक फुल आहे ना त्याची आता ह्याचा सीझन गेलेला, हा आता थंडीचं पिरियड सगळी पानं गळाली, फुलं गळाली. आता चालू होणार फेब्रुवारीच्या जसं ऊन चालू होईल फेब्रुवारीच्या नंतर एंडला छान आहे, खूप छान आहे, छान आहेत, मस्त आहेत झाडं सगळी. खूप जास्त आहे, 7,500. अच्छा, सगळ्या झाडांना फुलं येतात. ती बघा ते झाडाला जे मंजूळ आलंय ते पंढरपुरी तुळस बोलतात ना त्या पाचशे. हा, पाचशे. ते मंजुळाचे हे टाकले घेऊन तर जा येणार हो. येणार. हां, ओके. हां, एक 3-4 इथे मी लावलेले असे ड्राय होत जातात. आणि जसा पहिला पाऊस पडला तुम्ही कितीही पाणी घाला त्याला येणार नाही. पण जसा पहिला पाऊस पडला की दांडी येणार आणि मोठं फुटबॉल सारखं फुल येतं. मोठं फुटबॉल नेटवरती टाकलं फुटबॉल दिली टाका नेटवरती दिसेल एवढं मोठं फुटबॉल सारखं एकच फक्त एक दांडी आणि त्याला फुल असतं. मग ती त्याला पानं येतं. फुलं मग नंतर मिसळ पाव, हे काय बुर्जी, पोहे. काय खाणार आहे? बुर्जी पाव का मिसळ पाव? दोन्ही पाव. दोन्ही पाव. त्याच्यातच घ्यायची घेतो. मी काय घेतलं बुर्जीवाले होतं ना टेस्टसाठी, मग नंतर ह्याच्यात मिसळ घेणार आहे म्हणून एकच पाव घेतला. हे खायला सुरुवात. फर्स्ट बुर्जी पाव. नाश्ता झालाय, खूप सुंदर आहे, पोहे पण छान होते आणि चहा तर हा 3रा कप आहे माझा. खूप छान आहे. बसून फोटो काढला. हां हां हां. फॅमिलीचा पहिला प्रेफरन्स बंगला असतो. तुम्हाला एकदम स्वतःची आपल्या फॅमिलीला खूप छान आहे. फॅमिलीमधल्या कपल यंग कपलला वगैरे आपण ते लोक इथे 2 लेडीजसाठी हे कुठे लेडीज असं काही नाही, पण इकडे 2 आहेत बाथरूम तिकडे 2. छान आहे. मी लगेच युट्यूब युट्यूबर आहे ती. त्याला लगेच ब्लॉग तयार करतात. छान आहे, खूप सुंदर आहे, मस्त आहे. किती जणां म्हणजे मिनिमम 20. खूप सुंदर आहे बेडरूम पण. लाईट्स लावा मॅडम, लाईट्स लावा. त्याचे किती? सगळीकडे सेम. किती आहे ह्याचं? मी बुकिंगच्या वेळी सांगायचं आहे तुम्हाला कुठे राहायचं. तुम्ही मुलीला कलर मुलीला दोन फॅमिली गेट टुगेदरची रूम आहे. 8 आणि 10 मोठ्या ते 12 वाजता 4 आणि मोठ्याच्या याच्यामध्ये 8+4 म्हणजे 12 माणसं. 2 रूम आहे. मी राहण्यात तसे 4 आणि हा 15. ह्याचं किती रेंट आहे? इंडिव्हिज्युअल काही नाही, पर हेड. किती? अच्छा. तुमची क्वांटिटी 15 माणसांपेक्षा जास्त 20 माणसं पाहिजे, पण अगदी तसं तरी 15 तरी 12 वगैरे आम्ही तिथेच राहतो. 12 माणसं वगैरे असेल फक्त फॅमिली रूम आणि कपल रूम मध्ये डिस्काउंट नाही. हे बंगल्यामध्ये आणि
स्विमिंग पूलच्या बाजूला जे गिफ्टमध्ये जे रूम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट 10%. अच्छा, ह्याच्यामध्ये नाही. हा, तिथून स्विमिंग पूलचा नजारा दिसतो बघा. खूप मोठे आहेत बेडरूम. हो गं, मस्त. तर तिथे समोर आम्ही राहतोय, समोर आमची रूम आहे. छान आहे. हो, बघितलं मी. अच्छा, ओके. नाही लॉक बेड वगैरे. साठी जे येतात ना त्यांना आम्ही साठी रूम देतो. आणि स्वतःच आम्ही वन डे घेणार आहे, म्हणजे घेतला पण हा म्हणजे आधीच बुक केली. जवळा. काय मॅडम? हो तृप्ती मॅडम, काय खाताय? चुकून डाळ घेतली, चिकन घ्यायचं होतं. यार हिला द्या ना, आरतीला. अरे थांब, तू काय घेतली? मला पाठवा. हो हो नक्की. चिकन, डाळ आणि सुकट, पापड, चिकट भाकरी, सॅलड, मटर पनीर. मोठ्याने बोला. चिकन, सुकट, पनीर. मी आता सध्या भाकरी घेतली आहे, जवळा आहे, चिकन आहे, पापड, काकडी आहे आणि नंतर मी राईस आणि डाळ खाणार. ओके काहीच, आता जेवून आम्ही भेटतो तुम्हाला. आम्ही थोडंसं झोपतोय. त्या दोघी तिकडे आहेत आणि आम्ही तिघी इकडे आहोत. फ्रेंड्स, खूप एन्जॉय केलं आम्ही लोकांनी, खूप मज्जा आली आणि खूप छान आहे रिसॉर्ट. म्हणजे एकदम शांत पण वाटलं आणि एन्जॉय पण खूप केलं. आणि आता आम्ही निघालोय, तर परत आम्ही येऊ इकडे. तुम्ही पण एकदा इकडे येऊन बघा, खूपच सुंदर आहे. कर्जतला ग्रीनफील्ड फॅमिली रिसॉर्ट आहे, प्रचिता पंडित यांचं. खूप छान आहे. फ्रेंड्स, आम्ही आता निघालोय. तर आम्हाला टॅक्सी नाही भेटली, तर ते सर आम्हाला सोडतात. ओनर
तर आम्ही आता जातोय. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. की आम्ही मज्जा किती केली ते बघा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि ह्या रिसॉर्टला नक्की भेट द्या. ओके बाय. खाली